नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की हरभऱ्याच्या दुप्पट उत्पादनासाठी आता हरभऱ्याच्या पिकावरती या पद्धतीनं करा कीटकनाशकाची पहिली फवारणी. सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की हरभरा पिकाच्या दुप्पट उत्पादनासाठी आता हरभऱ्याच्या पिकावरती या पद्धतीनं करा कीटकनाशकाची पहिली फवारणी. मग हरभऱ्याच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना आपण कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा, कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करावा, कोणत्या टॉनिकचा वापर करावा, कोणत्या विद्राव्य खताचा वापर करावा, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवायची असतील आणि या वर्षी मिळवायचं असेल हरभऱ्याचं विक्रमी उत्पादन, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की हरभरा पिकाच्या दुप्पट उत्पादनासाठी आता हरभरा पिकावरती या पद्धतीनं करा कीटकनाशकाची पहिली फवारणी. तर कीटकनाशकाची पहिली फवारणी जेव्हा आपण हरभऱ्याच्या पिकावरती करणार, तर ती फवारणी आपण हरभरा लागवड केल्यापासून किती दिवसावरती करावी, कोणतं कीटकनाशक, कोणतं बुरशीनाशक, कोणतं विद्राव्य खत आणि कोणतं टॉनिक वापरावं की ज्यामुळं यावर्षी हरभऱ्याचं विक्रमी उत्पादन घेण्याचा मार्ग होईल मोकळा, याबद्दल घेऊया सविस्तर माहिती. तर बघा मित्रांनो, हरभऱ्याच्या विक्रमी उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागवड झाल्यापासून जवळपास आपण 30 ते 40 दिवसाच्या दरम्यान हरभऱ्याच्या पिकावरती न विसरता कीटकनाशकाची पहिली फवारणी घ्यावी. कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे कीटकनाशकाची निवड. तर याच्यामध्ये 2-3 तुम्हाला सोल्युशन सांगतो, तुम्हाला जे पटतंय, जे आवडते ते घ्या. नंबर 1 तर तुम्ही इमामेक्टिन बेंझाइड 5% हे वापरा, नाही तर क्लोरोपायरीफॉस 50% वापरा, नाहीतर मग आपण जे या ठिकाणी बायर कंपनीचं ॲम्बिशन मिळतंय, नाहीतर मग आपल्याला इतर सिजेंटा कंपनीचं एक दुसरं आहे. म्हणजे तुम्हाला जास्त खर्चात न पडता चांगल्या क्वालिटीचं पण कमी रेटचं असं असणारी एक या ठिकाणी कीटकनाशकाची निवड करायची, ते हलक्या फवारण्यासाठी कामाला येईल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बुरशीनाशकाचा उपयोग. तर हरभरा पिकात पाहण्यात आले की बुरशीनाशक ही विविध प्रकारचे आहेत, पण खास करून जर रोको हे बुरशीनाशक वापरलं तर फार चांगला रिझल्ट मिळतो. तुम्ही रोको वापरा, शक्य नसेल तर मग साफ वापरा, नाहीतर जी काही चांगल्या कंपनीचे आणखीन काही बुरशीनाशके त्यापैकी कोणतंही एक वापरू शकतात. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तर त्या ठिकाणी विद्राव्य खताचा वापर. यात 1261 वापर सध्या करू शकतात, कारण कळी आणि फुल अवस्थेत आपलं पीक आहे, तर जास्तीत जास्त कळी आणि फुलं लागायला मदत होईल. तर याचा जो वापर आहे 1261 तर 15 लिटरच्या पंपाला आपल्याला काय करायचं आहे, 100 ml घ्यायचे, 100 ग्रॅम घ्यायचे. आणि त्याच्यानंतर जे आहे आपल्याला टॉनिक, तर टॉनिक कोणतं एखादं चांगलं वापरा, बायोविटा वापरू शकतात किंवा इतर टाटा कंपनीत चांगलं टॉनिक आहे. जे टॉनिक फुटव्यासाठी कामाला येईल तशा टॉनिकचा इथं वापर करायचा आहे. म्हणजे पीक परिस्थितीनुसार टॉनिकची निवड केली तर आपला खूप खूप फायदा होतो. आणि 100% जर शक्य असेल, जी की आहे शक्यता, बोरॉनचा एक वापर करा.
15 लिटरला समजा एक 20-25 ग्रॅम वापरा. आता तुम्हाला सांगतो की तुम्ही जे इमामेक्टाइन बेन्झाईट वगैरे घेतले तर याचा वापर 15 लिटरच्या पंपाला 30 ग्रॅम करायचा आहे. बुरशीनाशकाचं असंच करायचं आहे. म्हणजे कंपनीनुसार चेंजेस असतात प्रमाणात, पण ते प्रमाण ॲक्युरेट घ्या. आणि या 5 एक कॉम्बिनेशन केलं तर मला वाटते 5ची पॉवर अशी दिसेल की हरभऱ्याचं टावर हे उत्पादनाच्या विक्रमी पातळीवरती पोहोचल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र खरं. म्हणून तुम्हाला सांगतो, आळी दिसो न दिसो, कीड दिसो न दिसो, जास्त वाट न पाहता आपण 30 ते 45 दिवसाच्या दरम्यान न विसरता, न थांबता, न लांबवता 100% हरभऱ्याच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी घ्यावी ही आपणास विनंती. आज दिली गेलेली ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.